In previous session, we studied some physical properties. After that, here some laws are mentioned, in which first law is law of conservation of mass. This law is reduced for this academic year from your syllabus. It is reduced. After that, second law is law of definite proportion. This law is also reduced. And next one, law of multiple proportion. This one is also reduced. After this law, fourth law, which is Gay-Lussac's law of gaseous volume. This today we will study this law. Here we considered only gaseous reaction. Means for this law we will consider only gaseous reaction. This law was put forth by Gay-Lussac in 1808. The law states that when gases combine or are produced in a chemical reaction, they do so in a simple ratio by volume, provided all gases are at same temperature and pressure. आत्ता जे मी रीड केलेलं आहे हे काय असेल त्याचं लॉचं स्टेटमेंट आहे. तर लॉमध्ये काय सांगितलेलं आहे, मी सुरुवातीला सांगितलं की हा जो लॉ आहे हा लॉ फक्त कोणासाठी अप्लाय करायचा, तर गॅसियस रिॲक्शनसाठी हा लॉ अप्लाय करायचा. मग गॅसियस रिॲक्शन्स कुठल्या, की ज्या रिॲक्शन्समध्ये रिॲक्टंट अँड प्रोडक्ट्स आर इन गॅसियस स्टेट, त्या सगळ्या रिॲक्शन गॅसियस रिॲक्शन आणि त्याच रिॲक्शन आपल्याला इथे यूज करायच्या आहेत किंवा त्याच रिॲक्शनवरती गay-Lussac's लॉ अप्लाय करायचा आहे. मग तर स्टेटमेंट जे आहे की या गॅसियस रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट कंबाईन होतात टू प्रोड्यूस अ प्रोडक्ट अँड इन दॅट रिॲक्शन a simple ratio by volume can be calculated, but all gases are at same temperature and pressure. तर इथे एक एक्झाम्पल आधी बघूयात म्हणजे तुम्हाला लॉ समजेल. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन इट गिव्स वॉटर. आता या रिॲक्शनमध्ये 100 ml of hydrogen combine with 50 ml oxygen to gives 100 ml water. This volume is reduced and shown as 2 volume, 1 volume, 2 volume. ठीक आहे. मग हे जे वॉल्यूम इंडिकेट केलेलं आहे या वॉल्यूमवरनंच आपण काय सांगतो, एक सिंपल रेशो सांगतो जो की इथे काय असेल 2:1:2 असेल. ठीक आहे. म्हणजेच आपण काय केलं, गॅसियस रिॲक्शन घेतली आणि त्यांचं वॉल्यूम मेन्शन केलं आणि वॉल्यूमवरनं सिंपल रेशो मेन्शन केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना म्हणजेच हा रेशो सांगत असताना या हायड्रोजन, या ऑक्सिजन आणि या वॉटरवरती काय आहे, टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असणार आहे. कॉन्स्टंट म्हणजे सेम असणार आहे, तेव्हाच आपण हा रेशो सांगतो. याला गay-Lussac's लॉ असं म्हणलं जातं. ठीक आहे. आता जर तुम्हाला तो कॅल्क्युलेट करायचा असेल तर सिंपल मेथड जी आहे ती म्हणजे याच रिॲक्शनला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन इट गिव्स वॉटर.
आता या रिॲक्शनमध्ये आपण काय करतो, रिॲक्शनला बॅलन्स करतो. तर बॅलन्स करत असताना ऑक्सिजन O2, रिॲक्टंट साईडला O2 आहे, प्रोडक्ट साईडला O दिसतोय, म्हणून आपण काय करणार, वी ॲड 2 इन प्रोडक्ट साईड. ओके. देन हायड्रोजन, प्रोडक्ट साईडला आपल्याला 4 हायड्रोजन दिसतात, म्हणून आपण रिॲक्टंट साईडला 2 ॲड करतो. आता व्हॉल्यूम काय असेल इथे, तर हे हायड्रोजनचं 2 व्हॉल्यूम आलं, ऑक्सिजन 1 व्हॉल्यूम अँड वॉटर मॉलिक्यूल 2 व्हॉल्यूम. देन सिम्पल रेशो इज 2:1:2. ठीक आहे. तर हा या रिॲक्शनचा सिम्पल रेशो आहे. हे आपण कशावरनं सांगितलेलं आहे, गेलुसॅक्स लॉ, याच्यावरनं आपण सिम्पल रेशो सांगतो. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल बघा. या सेकंड एक्झाम्पलमध्ये 1 liter ऑफ नायट्रोजन गॅस कंबाईन विथ 3 liter ऑफ हायड्रोजन टू प्रोड्यूस 2 liter ऑफ अमोनिया. आता या रिॲक्शनसाठी बघा, मी परत रिॲक्शन मेन्शन करते. नायट्रोजन N2 प्लस हायड्रोजन H2, इट गिव्स अमोनिया मीन्स NH3. सेकंड स्टेपमध्ये बॅलन्स करायचं आहे. नायट्रोजन N2, प्रोडक्ट साईडला N आहे, म्हणून आपण 2 ॲड करणार. हायड्रोजन 6, प्रोडक्ट साईडला 6 आहे, मग रिॲक्टंट साईडला 3 ॲड करणार. रिॲक्शन बॅलन्स झाली आहे. आता व्हॉल्यूम काय असेल, नायट्रोजन 1 व्हॉल्यूम, इथे काहीच नाही आहे म्हणजे ते 1 व्हॉल्यूम. हायड्रोजन 3 व्हॉल्यूम, अमोनिया 2 व्हॉल्यूम. रेशो काय आला, 1:3:2 हा त्याचा रेशो आला. ठीक आहे. म्हणजे गेलुसॅक्स लॉ काय आहे, गॅसियस रिॲक्शन आपण सांगतो, त्या गॅसियस रिॲक्शनचा काय सांगितला, व्हॉल्यूमवरनं सिम्पल रेशो सांगितला. हा सिम्पल रेशो सांगितला. आणि हा सांगत असताना या रिॲक्शनमध्ये काय आहे, टेम्परेचर अँड प्रेशर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. यालाच गेलुसॅक्स लॉ म्हणायचं. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट, अवोगॅड्रोज लॉ. आता या लॉमध्ये लॉचं स्टेटमेंट बघूया. इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. हे त्याचं स्टेटमेंट असेल अवोगॅड्रोज लॉचं. तर हा जो अवोगॅड्रोज लॉ आहे, काय सांगितलेलं आहे, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस. ठीक आहे. सगळ्या गॅसचं इक्वल व्हॉल्यूम असेल आणि त्या गॅसवरती सेम टेम्परेचर अँड प्रेशर असेल तर त्या गॅसचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण इक्वल असतात. ठीक आहे. आता हे स्टेटमेंट एक्सप्लेन करण्यासाठी एक सिम्पल एक्झाम्पल मी इथे सांगते. ऑल गॅसेस असं मेन्शन केलं, पण आपण 3 गॅसेस कन्सिडर करूया. तर हे गॅसचं बॉक्स जे दाखवलं ते गॅसचं व्हॉल्यूम असेल. इथे सपोज आपण O2 गॅस लिहिला, इथे N2 गॅस, इथे H2 गॅस. ठीक आहे. 3 गॅस कन्सिडर केले. या तीनही गॅसचं व्हॉल्यूम सेम आहे. ठीक आहे. तर तीनही गॅसचं व्हॉल्यूम सेम आहे. या तीनही गॅसवरती आपण सेम टेम्परेचर अँड प्रेशर अप्लाय केलेलं आहे. या कंडिशनला काय काय सेम आहे, तीनही गॅसचं व्हॉल्यूम सेम आहे आणि तीनही गॅसवरती आपण काय केलेलं आहे, टेम्परेचर आणि प्रेशर काय ठेवलं आहे, कॉन्स्टंट ठेवलेलं आहे, सेम टेम्परेचर प्रेशर आहे. ठीक आहे. मग या कंडिशन्स जर असतील, या तीनही गॅसवरती व्हॉल्यूम सेम असेल, टेम्परेचर प्रेशर पण त्यांच्यावरती सेम असेल, तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण सेम असतात. कोणाचे, ऑक्सिजनचे जेवढे काही नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील तेवढेच नायट्रोजनचे मॉलिक्युल्स असणार आहेत आणि तेवढेच हायड्रोजनचे मॉलिक्युल्स असणार आहेत. हा आहे अवोगॅड्रोज लॉ. व्हॉल्यूम, टेम्परेचर, प्रेशर सेम असेल तर गॅसमध्ये काय सेम असतं, इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स सेम असतात. त्याच्यासाठी आपण स्मॉल n यूज करणार आहोत इथे. तर इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ठीक आहे. हा असेल
अहोगॅड्रोज लॉ. आता हाच एक्सप्लेन केलेला आहे खाली. तर परत आपण वरती जी रिॲक्शन बघितली आहे तीच रिॲक्शन आहे. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन इट गिव्स वॉटर. आता या रिॲक्शनवरनं आपण काय सांगितलं तर सिम्पल रेशो रिॲक्शनवरती झाली आहे आपली ही. सिम्पल रेशो काय सांगणार आपण 2:1:2. हा रेशो आपण कसा सांगितला बाय कन्सिडरिंग देअर व्हॉल्यूम. ठीक आहे, व्हॉल्यूमवरनं आपण रेशो सांगितला म्हणजे हा असेल गेलुसॅक्स लॉ. मग आता अहोगॅड्रोज लॉने काय सांगितलं आहे की जेवढं व्हॉल्यूम तेवढेच काय असणार आहेत नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार आहेत. ठीक आहे, मग n कन्सिडर केला तर तो इथे आपल्याला फक्त 2n n आणि 2n असं दाखवलं आहे. आणि तेच नेक्स्ट स्टेपमध्ये बघा 2 मॉलिक्युल्स 1 मॉलिक्यूल 2 मॉलिक्यूल म्हणजे व्हॉल्यूम 2 आहे तर मॉलिक्युल्स किती आले 2 मॉलिक्युल्स आले. ठीक आहे, व्हॉल्यूम 1 आहे तर मॉलिक्युल्स किती आले 1 मॉलिक्यूल. व्हॉल्यूम 2 आहे तर मॉलिक्युल्स किती आले 2 मॉलिक्युल्स आले. ठीक आहे, तर बघा वी सी दॅट 2 व्हॉल्यूम्स ऑफ हायड्रोजन combined with 1 volume of oxygen two volumes of hydrogen combined with 1 volume of oxygen to give 2 volumes of water vapor without leaving any unreacted oxygen. म्हणजे without any unreacted oxygen म्हणजे सगळा ऑक्सिजन जो आहे तो तिथे यूज होतो आहे, रिॲक्ट होतो आहे. अकॉर्डिंग टू अहोगॅड्रोज लॉ इफ 1 व्हॉल्यूम कंटेन n मॉलिक्यूल. ठीक आहे, अहोगॅड्रोज लॉमध्ये आपण काय सांगितलं की जेवढे व्हॉल्यूम तेवढेच नंबर ऑफ मॉलिक्युल्स असं आहे. स्मॉल n इंडिकेट केलेला आहे. ठीक आहे, जेवढं व्हॉल्यूम तेवढेच नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग आपण इथे अकॉर्डिंग टू अहोगॅड्रोज लॉ 1 व्हॉल्यूम तर n मॉलिक्यूल. व्हॉल्यूमसाठी तो 1 व्हॉल्यूम n मॉलिक्यूल, 2 व्हॉल्यूम 2n मॉलिक्यूल, 2 व्हॉल्यूम 2n मॉलिक्यूल. म्हणजेच काय सिम्पलमध्ये 2 व्हॉल्यूम असेल तर 2 मॉलिक्यूल, 1 व्हॉल्यूम असेल तर 1 मॉलिक्यूल आणि 2 व्हॉल्यूम असेल तर 2 मॉलिक्यूल. ठीक आहे, तर अकॉर्डिंग टू अहोगॅड्रोज लॉ इफ 1 volume contain n molecule then 2n molecule of hydrogen combine with n molecule of oxygen to give 2n molecules of water. ठीक आहे, मग बघा पुढे therefore 2 molecules of hydrogen gas combine with 1 molecule म्हणजेच याचा अर्थ काय झाला तर 2 molecules रिॲक्शन जी आहे H2 plus oxygen O2 it gives 2H2. जर व्हॉल्यूम 2 असेल तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आले 2 मॉलिक्युल्स आले. ठीक आहे, मॉलिक्युल्स असेल ना इथे 1 व्हॉल्यूम ऑक्सिजनचा आहे म्हणजेच मॉलिक्यूल किती झाले 1 मॉलिक्यूल. आणि वॉटरचे किती असतील तर वॉटरचं व्हॉल्यूम 2 आहे म्हणजेच नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आले तर 2 मॉलिक्युल्स आले. ठीक आहे, हेच इथे एक्सप्लेन केलेलं आहे की 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन गॅस कंबाईन विथ 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन टू गिव्स 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर वेपर. Avogadro could explain the above result by considering the molecules to be polyatomic. म्हणजेच अहोगॅड्रोसने हा जो लॉ एक्सप्लेन केलेला आहे तर लॉ एक्सप्लेन म्हणजे त्याचा जो काही रिझल्ट आहे हा त्याने कन्सिडर जो केलेला आहे तर ते मॉलिक्युल्स त्याने पॉलीॲटॉमिक फॉर्ममधले कन्सिडर केलेले आहेत. म्हणजेच काय पॉलीॲटॉमिक म्हणजेच काय तर जे आपण लिहिलेलं होतं आता H2 हा काय आहे डायॲटॉमिक. पॉली म्हणजे मेनी ॲटम असणारे काही मॉलिक्युल्स कन्सिडर केलेत. म्हणजेच काय तर त्याने
नुसता एच लिहिला नाही रिॲक्शनमध्ये, तर त्याची जी काही स्टेट आहे किंवा त्याचं जे काही फॉर्म आहे त्याने तो करेक्ट फॉर्म घेतलेला आहे, म्हणजेच H2च घेतलेला आहे, सिंगल एच यूज केला नाही त्याने. ठीक आहे, म्हणून हा लॉ जो आहे तो काय झाला किंवा त्या लॉचा जो रिझल्ट आहे तो करेक्ट येऊ शकला. ठीक आहे, अकॉर्डिंग Avogadro could explain the above result by considering the molecule to be polyatomic. त्यांनी polyatomic molecule consider केले. If hydrogen and oxygen were considered as diatomic as recognized now, म्हणजे आता आपण डायटॉमिकच म्हणतो, हायड्रोजन हा डायटॉमिकच आहे, आपण नेहमी H2च लिहितो, सिंगल एच लिहित नाही. जरी आपण हायड्रोजन म्हणतो तेव्हा आपण H2 लिहितो, ऑक्सिजन म्हणतो तेव्हा O2 लिहितो. ठीक आहे, जे की आत्ता रेकग्नाइज झालेले आहेत, पण हेच अहोगॅड्रोसने यूज केलेलं आहे आणि देन द अबाव रिझल्ट आर इझिली अंडरस्टँडेबल. म्हणून आपल्याला हा रिझल्ट व्यवस्थित समजतोय कारण त्याने करेक्ट असे मॉलिक्युल्स कन्सिडर केलेले आहेत किंवा पॉलीॲटॉमिक फॉर्म कन्सिडर केलेला आहे, म्हणून आपल्याला हा लॉ समजू शकतो. ठीक आहे, तर इथे आपले आज 2 पॉईंट्स कव्हर केलेले आहेत मी. तर नेक्स्ट लेक्चरला किंवा नेक्स्ट सेशनला आपण पुढचा पॉईंट घेऊयात. हे जे डायग्रामॅटिकल एक्सप्लेनेशन आहे ते मी मगाशी सांगितलेलं आहे, तेच एक्सप्लेनेशन आहे हे. तर 2 लॉज आज आपण कव्हर केलेले आहेत, अहोगॅड्रोस लॉ आणि गेलो-सॅक्स लॉ. हे दोन्ही लॉचे स्टेटमेंट व्यवस्थित करा आणि त्याच्याशी रिलेटेड एक्सप्लेनेशन रीड करा. तर नेक्स्ट सेशनला आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. थँक्यू.